अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील 12 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन वाढ होणार आहेत. केंद्र सरकारचा मोठा निर्णय आला आहे आणि केंद्रीय मंत्री, महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडनं सकारात्मक उत्तर आलं आहे. ज्या संघटनेसोबत अंगणवाडी संघटनेसोबत चर्चा झाली होती अन्नपूर्णा देवी यांची, तर त्या ठिकाणी सकारात्मक उत्तरं मिळाली आहेत. मानधन वाढीबाबत चर्चा झाली होती. 2018 पासून मानधन वाढ झाली नाही, तर त्याच्यावरही चर्चा झाली होती आणि भरपूर त्या ठिकाणी मुद्दे होते. ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ पाहूया. अंगणवाडी मानधन वाढ होणार आहेत. केंद्र सरकारचा सकारात्मक निर्णय आला आहे. केव्हा वाढणार आहेत आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस केंद्राचं मानधन 2018 पासून मानधन वाढ झाली नाही, तर आपल्याला केंद्र सरकारचा काय निर्णय आला आहे, सकारात्मक निर्णय कसा आला आहे आणि केव्हा मानधन वाढणार आहेत, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडी महिला बालविकास विभागाचे केंद्रीय मंत्री, माननीय केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याशी चर्चा झाली आहे. जी माहिती मिळाली आहे ती माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत. संघटनेकडून मिळालेली जी माहिती आहे आणि संघटनेसोबत चर्चा झाली आहेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवीशी त्यांच्यासोबत जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. एकूण देशातील 26 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढणार आहेत. केव्हा वाढणार आहेत? मानधन वाढ करण्याबाबत माननीय केंद्र मंत्री, महिला व बालविकास विभाग, भारत सरकार सकारात्मक निर्णय दिला आहे. भगिनींनो, महिला व बालविकास विभागात केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे 26 लाख अंगणवाडी कर्मचारी नागरी, ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात कार्यरत आहे. देशातील 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी योजनेचे फायदे घेत आहेत. सध्या अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारकडून रुपये 4,500 व मदतनीसांना 2,500 रुपये मानधन मिळत आहे. त्या मानधनात केवळ घसा साफ करणे फक्त केंद्राचं फक्त 2,700 आणि 500 रुपये सेविका मदतनीसांना दिले जातात. ऑक्टोबर 2018 नंतर केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे खदखद व्यक्त करीत आहेत. अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक 18/6/2025 व 11/6 रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे निर्देश करण्यात आले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी निवड केली गेली होती आणि त्यांचं जे केंद्रीय मंत्री, महिला बालविकास विभाग, भारत सरकार यांना पाठवण्यात आलेले जे निवेदन पत्र होते आणि कृती समितीने जे पाठवलेल्या निवेदनाची नोंद घेऊन दिनांक 11/6/2026 रोजी शास्त्री भवन नवी दिल्ली येथे अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करता निमंत्रण करण्यात आले होते. या बैठकीत माननीय केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, त्यांचे खाजगी सचिव सुजिता कृती समितीच्या वतीने श्री राजेश सिंग व अभिषेक सिंग व श्री प्रयाग यादव, श्रीमती गीतांजली मौर्य, श्रीमती चंपाबेन परमार, श्रीमती रामेश्वरी मेश्राम, श्री दत्ता देशमुख, श्री राम सागर शहा व श्रीमती अनुरूपा शर्मा विश्वास हजर होत्या. तर या डिस्कशनमध्ये जे आपल्याला महिला बालविकास विभाग मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या टीमला बोलवण्यात आलं होते आणि यांच्यासोबत ही चर्चा झाली होती मानधनची. तर माननीय मंत्री महोदयासोबत चर्चा करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ करण्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन दिले आहे. पोषण आहारात वाढ झाली असून लवकरात लवकर त्यांची अंमलबजावणी होणार आहे. THR ऐवजी चांगल्या प्रतीच्या पाकिटबंद आहार देण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे. आणि केंद्रीय मंत्रीसोबत अन्नपूर्णा देवीसोबत जी टीम बैठक केली होती त्यांच्यासोबत जी चर्चा झाली होती तीच माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. तर
जे मानधनाबाबत डिस्कशन झालं होतं, तर मानधनाचं सकारात्मक त्या ठिकाणी उत्तर मिळालं होतं. सिम रिचार्ज वाढवून देण्याकरिता महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली प्रस्ताव तयार आ करण्यात आला होता. प्रशासकीय व खर्च व गणवेशमध्ये वाढ करण्यात यावी अशी विनंती कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. दर 3 वर्षांनी अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्याबाबतचे दर्शक सूचना राज्याला पाठवण्यात आल्या आहेत आणि ग्रॅज्युटीबाबत निर्णय घेण्यात अधिकार राज्य सरकारला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. देशात प्रत्येक राज्यात 80 ते 90% एफ-आर-एसचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. अशी माहिती माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिली आहे. वरील विषयाबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा केली असून त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येणाऱ्या काळात प्रचंड आंदोलन व निदर्श करण्याच्या मंत्रालयात ते नवी दिल्लीपर्यंत करावी लागणार आहेत. बैठक संपल्यानंतर श्री राजसिंग व माननीय केंद्रीय मंत्री महोदय आभार व्यक्त केले व त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेळाव्यात महाराष्ट्रात येण्याचे आग्रही निमंत्रण दिले आहेत. आपले विश्वासू तर अशा प्रकारे संघटनेची मीटिंग घेतली आहे. त्या मीटिंगमध्ये असे मानधनाविषयीचे एवढे महत्त्वाचे विषय मांडले गेले आहेत, तर त्यांनी पण मान्य केले आहे, की फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्राकडून फक्त एवढाच निधी येत असतो. तर त्या निधीमुळे आपले मानधन काहीही होत नाही. आपले जे मानधन वेळेवर होत नाही. जे तुटपुंजा जे मानधन आहेत, पण आपल्या वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आपल्याला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे संघटनेने आपल्यासाठी ही बैठक ठेवली होती. तर त्या बैठकीच्या युतीवृत्त आमच्या म्हणजे युनियनच्या जे पदाधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचलंय, तर ते लेटर माझ्यापर्यंत आलंय. तर मी ते लेटर तुम्हाला जसं तसा वाचून दाखवला. त्यात काही वेगळं काही सांगितलं. तिथे जे विषय झाले ते जसे तसे आमच्यापर्यंत आले होते. ते सगळे विषय मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही ते मला वाटतंय तुम्ही हे विषय समजून घेतले असतील. ते विषय जर समजले तुम्हाला तर आपले विषय काय आहे, हे प्रश्न काय आहेत, तर ते संघटने अशा प्रकारे केंद्रीय मंत्री यांच्या समोर मांडलेले आहेत. तर तुम्ही समजून घ्यावे आणि आपला आता हे रेग्युलर काम चालू आहे, तर ते काम करावे सर्वांनी. एफ-आर-एसचे पण काम करावे. कारण एफ-आर-एस 7 आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. कारण एफ-आर-एस आपल्याला केल्यानंतर आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता असतो, तो प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळत असतो. बाकीचे जे आपले आता रजिस्टर बंद आहेत, त्यामुळे आपले जेवढे मॉडेल्स आहे आणि पूर्ण जर केले तर आपल्याला त्यांच्यासाठी पण म्हणजे आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना द्यावाच लागेल. कारण आपण जोपर्यंत आपला जो काम आहे ते काम करत नाही तोपर्यंत आपला भत्ता मिळणार नाही. रजिस्टर बंद केले पूर्ण काम त्यांच्यावर चालू राहणार आहे, तर एकही काम अपूर्ण राहणार नाही. गृहभेट म्हणावं, आपले जे दररोज हजेरी, नाश्ता वगैरे प्री स्कूलचे म्हणजे सर्वचे सर्व जर तुम्ही ते भरलं तर आपल्याला आता निश्चितच त्यांना द्यावं लागणार आहे प्रोत्साहन भत्ता. कारण रजिस्टर तर बंद झाले त्यामुळे आपल्याला आपले जे निष्कर्ष आहेत सगळे पूर्ण केले तरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता येणार आहेत अशी माझी आशा आहे. आणि सर्वांनीच पाहिलेलं आहे कारण आपल्याला ज्यांच्यामध्ये आपण काम करतो आपला जो मोबदला त्यांनी ठरवून दिलाय तो कारण आपल्याला आपण आपल्याला विचारताय की तुम्हाला 15,000 मानधन आहे. पण आपल्याला 15,000 येतच नाही. कोणाला सांगता येत नाही. आपल्याला जेव्हा ते निष्कर्ष पूर्ण होतील तेव्हाच ती रक्कम आपल्या हातात येणार आहेत आणि आपण लोकांना सांगू शकतो, की आम्हाला म्हणजे जे आम्हाला एवढे पैसे कारण आपल्याला येत आहे ते फक्त ₹13,000 लोकांना माहीत आहे. लोकांना म्हणजे आपल्याला 13,000 आपल्याला समजतं पण लोकांना समजत नाही आणि लोकं डायरेक्टली सांगतात तुम्हाला एवढे मानधन आहे. तर बैठकी झाल्या आहेत, की अन्नपूर्णा देवीसोबत महिला बाल विकास मंत्री, केंद्रीय मंत्रीसोबत जी चर्चा झाली संघटनेची, ती खास करून मानधनवाढी याच्याबद्दल जास्त त्या ठिकाणी चर्चा झाल्या आहेत. तर आपल्याला या पद्धतीने ही माहिती मिळाली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मानधन नक्कीच वाढणार आहे. कारण केंद्र सरकारचा जो मानधन आहे, तो मानधन 2018 पासून सेविका आणि मदतनीस अजूनपर्यंत कुठलाही मानधन वाढ झालेला नाही. तर नक्कीच सकारात्मक त्या ठिकाणी उत्तरं मिळाले आहेत. महिला बालविकास मंत्री केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडून आपल्याला सकारात्मक उत्तरं मिळालं आहे. त्याच्यामुळे आपलं मानधन वाढीचं या ठिकाणी प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहेत.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.